श्री नवनाथ कथासार अध्याय 28. राजा परत अवंतीत आल्यावर रात्री भोजन करून पिंगलेच्या महालात गेला. पिंगलेने त्याला सुवर्णाच्या मंचकावर पुष्पसय्या अंथरून बसवले व त्याची षोडशोपचाराने पूजा करून राजावरील आपले प्रेम व्यक्त केले. श्रोतेहो, राजा म्हणजे भर्तरी राजा. मग ती दोघे जवळ बसून विनोदपूर्ण भाषणे करू लागली. राजाने तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला की सर्व राण्यांमध्ये तू माझी अत्यंत आवडती आहेस. अन्य राण्या मला आवडत नाहीत. सागरापासून लाटा दूर करता येत नाहीत तसे तुझे जीवन आहे. अशा तऱ्हेने दोघांच्या तेव्हा पुष्कळ गप्पा झाल्या. नंतर पिंगलेने राजाला तांबूल दिला. तांबूल म्हणजे खायचे पान. व म्हणाले की महाराज, ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला. आपले दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम आहे. जसे मीठ पाण्यात विरघळल्यावर निराळे काढून दाखवता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्या दोघांचे मन एक होऊन गेले आहे. परंतु निर्दय काळ आपल्यावर केव्हा धाड घालेल त्याची भीती वाटते. म्हणून मी आधी मरावे असे मला वाटते. ईश्वर कृपेने हे जर घडले तर मी मला मोठी भाग्यवान समजेल. अशा तऱ्हेने पिंगला राणी बोलत असताना भर्तरीनाथ तिला म्हणाले की प्रिये, सर्व गोष्टी ईश्वराच्या अधीन आहेत. पुढच्या गोष्टी आपल्याला सांगता येणार नाहीत, कारण आपल्या कोणाच्या हातात काहीच नाही. माझ्यापूर्वी तुझी मरणाची इच्छा आहे हे योग्य आहे. परंतु सूर्यपुत्र म्हणजे यम अगदी निर्दय आहे. तो सदैव उलटेच घडवीत असतो. तेव्हा न जाणो, जर तुझ्या आधी मी मरण पावलं तर तू काय करशील. ते ऐकून पिंगला उत्तरले की ब्रह्मदेवाने माझ्या कपाळी काय लिहिले आहे कळत नाही, पण जर तुम्ही म्हणता तसे घडून आले तर मी माझा जीव ठेवणार नाही. तुमच्याबरोबरच अग्नीत देहाची आहुती देईल. पिंगला राणीचे हे भावविवश बोलणे ऐकून भर्तरी म्हणाले की आता मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे. स्वतःच्या प्राणासारख्या प्रिय गोष्टीचा घात कोणी करीत नाही. मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे आहे, पण वेळ आल्यावर मात्र मागे सरशील. यावरती म्हणाले की मी मनापासून बोलले तरी तुम्हाला ते खरे वाटत नाही, पण इतके मात्र पक्के लक्षात असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहाला कधीच लागू देणार नाही. कशावरून म्हणाल तर ईश्वर साक्षीने काया वाचा मन ही तुम्हाला अर्पण केली आहेत. मी कधीही विधवा राहणार नाही हे निश्चितच. असे बोलून पिंगला गप्प राहिली. राजाच्या मनात तिचे बोलणे ठसले आणि त्याने तिच्या या बोलण्याचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढे एके दिवशी राजा भर्तरी अरण्यात शिकारीला गेले असताना त्यांना राणीच्या मागच्या बोलण्याची आठवण झाली आणि त्यांनी त्यातले खरेपण पाहण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मनात एक योजना आखली. त्यांनी एक हरिण जिवंत धरून त्याचा वध केला व आपला मुकुटभूषणे वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजवली. नंतर ती वस्त्रे एका सेवकाजवळ देऊन त्यांना सांगितले की ही वस्त्र घेऊन तुम्ही पिंगलाईकडे जा व तिला सांगा की राजा शिकार करता करता वाघाने त्याच्यावर झडप घातली व त्याचा घात केला. हा निरोप तिला कळवण्यासाठी राजाने त्या सेवकाला अवंतीला पाठवले व आपण अरण्यातच राहिला. इकडे राजाच्या सेवकाने अवंतीला जाऊन पिंगलेची गाठ घेतली व ती रक्ताने माखलेली वस्त्रे तिच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाले की राजा शिकार करीत असताना जाळीतून वाघाने झडप घातली आणि त्यांनी राजाला मारले. राजाच्या कलेवराचे दहन करून त्यांच्याबरोबरचे लष्कर लवकरच परत येईल. सेवकाने सांगितलेला तो वृत्तांत ऐकून पिंगला हृदय बडवून शोक करू लागली. ती कपाळ बडवून घेऊ लागली. इतक्यात संपूर्ण राजवाड्यात ही दुःखदायक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या 1200 स्त्रिया रडत आल्या व त्याही शोक करू लागल्या. पिंगलेला मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले. तिचा शोक विरळाच होता. पिंगलेने सती जाण्याचा निश्चय केला. सर्व तयारीही केली. राजाचे वस्त्र परिधान केले, वाने दिली व मोठ्या समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला. सर्वांनी तिला जड अंतःकरणाने आशीर्वाद दिले. ही नवऱ्याची काया नवऱ्याला अर्पण करते असे म्हणून तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले हित साधून घेतले. मग सर्व नगरवासी शोक करीतच आपापल्या घरी गेले. रात्र झाल्यावर राजा नगरात जायला निघाला तेव्हा आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक त्याने पाठवला होता त्याची आठवण होऊन त्याच्या मनात अनेक वाईट कल्पना येऊ लागल्या. अशा तऱ्हेने मोठा प्रसंग ओढवला असतानाही भर्तरीचा बंधू विक्रम राजा स्वस्थ कसा राहिला अशी शंका साहजिकच मनात येते. तसेच ज्या नोकराने राजवस्त्रे नेऊन पिंगलेला दिली तो तरी या वेळेपर्यंत स्वस्थ कसा राहिला अशीही शंका येते. परंतु विचार करता असे दिसते की तो सेवक वस्त्रे दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भर्तरीकडे अरण्यात गेला. परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामुक झाली. तो सेवक नंतर भेटला. शिवाय त्या प्रसंगी विक्रमराजा मिथिला नगरीत आपल्या आजोळी गेला होता. सुमती प्रधान, शुभ विक्रम राजा वगैरे मंडळी ही राजाबरोबर गेली होती. राजवाड्यात
फक्त भरतरीच्या स्त्रिया होत्या. गावकरी लोकांनी पिंगलेला सती जाण्याविषयी विरोध केला होता, पण पिंगलेच्या हट्टापुढे व निश्चयापुढे कोणाचेच काही चालले नाही. अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणाला मुकली. भरतरी अवंतिकेच्या वेशीपाशी येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा राजाला फार दुःख झाले. तो तसाच शोक करीत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे म्हणून तो तिच्या चितेत उडी टाकणार. तोच बरोबरच्या लोकांनी त्यांना वेढा घातल्यामुळे त्याचे काहीच चालले नाही. पिंगलेचे गुण आठवून तो फार शोक करू लागला. पिंगला सती गेली आणि भरतरी स्मशानातच शोक करीत आहे, ही वार्ता ऐकून गावातील लोकही धावत स्मशानात आले. राजाची ही दुःखनीय अवस्था पाहून तेही राजाबरोबर रडू लागले, परंतु त्यांचा तो शोक वरकरणी होता. राजा अशा तऱ्हेने शोकसागरात बुडाला असता गावातील लोक त्याची समजूत करू लागले. राजन, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही लोकांना बोध करता तेव्हा होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करू नका. अशाश्वताचा शोक करून काय उपयोग? आता ईश्वरावर भरोसा ठेवून शांत व्हावे. राजाची समजूत काढण्याचा लोक प्रयत्न करीत होते, परंतु राजाचे दुःख कमी होईना. त्याचे कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हते. शेवटी लोक कंटाळून एकामागोमाग एक आपल्या घरी गेले. राजा मात्र स्मशानातच पिंगलेच्या चितेजवळ बसून राहिला. राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी आप्त लोक स्मशानात गेले, परंतु भरतरी चितेला कोणालाच हात लावू देईना व आपणही तेथून हलेना. शेवटी नाईलाजाने लोक निमूटपणे निघून गेले. भरतरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला. याप्रमाणे अवंती नगरात घडलेला वृत्तांत दूतांनी मिथिलेत जाऊन विक्रम राजाला सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभ विक्रम, सुमती प्रधान सर्व मंडळींना फार वाईट वाटले. ते सर्वजण ताबडतोब उज्जैनला निघाले व स्मशानात जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेच्या दुःखाने विकल झालेला भरतरी दारुण शोक करीत बसलेला दिसला. ते पाहून विक्रम राजा भरतरीची नाना प्रकारची समजूत काढू लागला, परंतु भरतरी ऐकेना. तो वेड्यासारखा करू लागला. पिंगला पिंगला असे म्हणत रडू राहिला. त्याला बोध करता करता 10 दिवस उलटले. मग विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली. ती भोजन झाले, दाने दिली. नंतर तो नित्याप्रमाणे राज्यकारभार पाहू लागला. विक्रम राजा रोज जाऊन त्याला बोध करीत असे. अशा तऱ्हेने 12 वर्ष उलटली, पण भरतरीत काहीच बदल झाला नाही. पिंगलेच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले होते व तो फक्त वृक्षाची पाने खाऊन व पाणी पिऊन राहत होता. त्यामुळे तो फार कृश झाला. भरतरीचे क्लेश मित्रवरुणीस म्हणजे सूर्याला बघवले नाही. तो दत्तात्रयांकडे गेला. दत्तात्रयांनी त्यांना येण्याचा हेतू विचारला असता मित्रवरुणी म्हणाला की आपल्याला सर्व माहीत असताना तुम्ही अज्ञानपण घेऊन आम्हाला विचारता, ते मी नवीन सांगायला पाहिजे असे नाही, परंतु भरतरीवर आपली कृपा दृष्टी असू द्या म्हणजे झाले. मग भगवान दत्तात्रयांनी मित्रवरुणीला म्हणजे सूर्याला धीर दिला व समजावले की भरतरीची चिंता न करता निर्धास्त मनाने घरी जा. मच्छिंद्रनाथांचा प्रज्ञावंत शिष्य गोरक्षनाथ फिरत फिरत भरतरीनाथांकडे येईल व त्यांना बोध करून ताळ्यावर आणील. हे ऐकून मित्रवरुणी म्हणजे सूर्य अत्यंत समाधानाने आपल्या घरी परत गेले. अशा प्रकारे श्रोते हो, अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. या अध्यायात आपण पाहिले की पिंगलेने सती गेलेली आहे आणि भरतरीने तिची चेष्टा केली आणि त्याला ती भोवलेली आहे. आणि आता भरतरीनाथांना 12 वर्ष झालं ते झाडपाला आणि पाणी पिऊनच स्मशानातच बसलेले आहेत. आता तिथे पुढील अध्यायात गोरक्षनाथ येऊन त्यांना काय धडा शिकवणार आहेत, काय सांगणार आहेत, याविषयीची जी कथा आहे ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.